तुर्तास जातोय आपण आमचे प्रतिनिधी आहेत संदीप काळे त्यांच्याकडे। आपण साम टीव्हीच्या माध्यमातून सकाळपासून मतमोजणीचे अपडेट्स घेत आहोत, पण ऑनलाईन प्रेक्षकांसाठीही सकाळच्या माध्यमातून ही साईट राबवली जाते। संदीप, तू आम्हाला या साईटबद्दल थोडंसं सांगशील? शिल्पा, बघितलं की आपण ई सकाळची जी साईट आहे त्यावर आपण बघतो की सगळ्यात जास्त लोक सकाळपासून त्या साईटला भेट देत आहेत। आपण बघितलं तर एक विधानसभा निकाल 2014 असं एक स्पेशल या साईटमध्ये करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण जर आपण बघितलं की किती निकाल आहे, भाजपा कशा पद्धतीनं जाते, शिवसेना कशा पद्धतीनं जाते, काँग्रेसचं काय परिस्थिती आहे, राष्ट्रवादी कशा पद्धतीनं कुठं कुठं राज्यामध्ये आहे, याचं पूर्ण आराखडा आणि एकूण सगळा इथं देण्यात आलेला आहे। आपण पाहतो की विभागवार निकालसुद्धा देण्यात आलेला आहेत। कोकणचा रिझल्ट कसा आहे, मराठवाड्याचा कसा रिझल्ट आहे, महाराष्ट्रातली सगळी सकाळची टीम या निमित्ताने कामाला लागलेली आहे। यामध्ये दुसरी एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला कुठल्याही मतदारसंघामध्ये आत्ता किती मतं कोणाला पडले हे बघायचं असेल तर ची खास व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवर एवढ्या डिटेल प्रकारची माहिती नाही आहे। आपण नंदुरबारचं बघूया। नंदुरबारला बघितलं तर आता कोणाला किती मतं पडलेत, उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे विजयकुमार गावित यांना अतिशय सध्या आघाडीवर आहे, त्यांना इतकी मतं पडलेली आहेत। त्याच्यानंतरचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आहेत, यांना इतकी मतं पडलेत, असं पूर्ण अपडेट या वेबसाईटवर देण्यात आलेले आहे। याशिवाय पूर्ण विजयाचे जे उमेदवार आहेत, विजयाचे सिल्लेदार कोण आहेत किंवा कोण पराभूत कुठून झालेले आहेत, आत्ता आपण पाहतो की मनसेचे नितीन सरनाईक जे आहेत हे पराभूत उमेदवार माहीम आणि सदा सरवणकर हे 124 मतांनी विजय झाले। मला वाटतं की हा रिझल्ट आत्तापर्यंत कुठेही आलेला नाही आहे। अत्यंत अपडेट आणि पूर्ण सकाळची टीम या निमित्ताने या वेबसाईटच्या मागे आहे आणि अत्यंत अपडेट असा रिझल्ट या निमित्ताने मिळतो आहे। शिल्पा, साम टीव्हीच्या माध्यमातून सकाळी 6 वाजल्यापासून आपण मतमोजणीचे अपडेट्स पाहतोय, निकाल पाहतोय, राजकीय चर्चा सुरू आहे माध्यमकर्मींच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे आता ई सकाळच्या माध्यमातूनही ऑनलाईन जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे निकाल आपल्याला उपलब्ध होतात।